रामजी आणि भीमाईच्या नंदना, चला करूया भीमाला ही वंदना. शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा, शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेली आजची ही प्रवचन मालिका, या आजच्या प्रवचन मालिकेत आज आपण वाणी बहुजनांची गाणी महामानवाची हा महत्वपूर्ण उपक्रम घेत आहोत. ज्यांच्याकडून खऱ्या अर्थानं गीतातून प्रबोधन होणार आहे असे सर्व गायक गायिका, उपासक उपासिका तथा बाल आणि बालिका, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून उपस्थित मान्यवर, त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे विविध अधिकारी पदाधिकारी, समता सैनिक दलाचे अधिकारी पदाधिकारी, त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, उपासक उपासिका तथा बाल आणि बालिका, आपणा सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा, शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. आदरणीय सखुबाई नाना सोनवणे, ज्या भोकरदन जालना या ठिकाणाहून आहेत, तर आदरणीय सखुताईंना विनंती करतो की आपण आजच्या पहिल्या गीताला, आपल्या या कार्यक्रमाला आपल्या गीतानं सुरुवात करावी. आदरणीय सखुताई सोनवणे. रामजी आणि भीमाईच्या नंदना, चला करूया भीमाला ही वंदना. रामजी आणि भीमाईच्या नंदना, चला करूया भीमाला ही वंदना. लढला भीमा ठाई ठाई, गाजविल्या दिशादाई. लढला भीमा ठाई ठाई, गाजविल्या दिशादाई. तोडिल्या रे गुलामीच्या बंधना, चला करूया भीमाला ही वंदना. तोडिल्या रे गुलामीच्या बंधना, चला करूया भीमाला ही वंदना. शिक्षणासाठी काढून त्रास, गोर गरिबाचा ताई द्यास. शिक्षणासाठी काढून त्रास, गोर गरिबाचा ताई द्यास. दीनदलिताचा विचारतो करी मना, चला करूया भीमाला ही वंदना. दीनदलिताचा विचारतो करी मना, चला करूया भीमाला ही वंदना. रामजी आणि भीमाईच्या नंदना, चला करूया भीमाला ही वंदना. चला करूया भीमाला ही वंदना. 56 साली ती नागपुरी, चला जाऊया बुद्ध मंदिरी. 56 साली ती नागपुरी, चला जाऊया बुद्ध मंदिरी. संदेशा देई अशोक साऱ्या जना, चला करूया भीमाला ही वंदना. संदेशा देई अशोक साऱ्या जना, चला करूया भीमाला ही वंदना. रामजी आणि भीमाईच्या नंदना, चला करूया भीमाला ही वंदना. रामजी आणि भीमाईच्या नंदना, चला करूया भीमाला ही वंदना. चला करूया भीमाला ही वंदना. धन्यवाद धन्यवाद ताई, धन्यवाद. खूपच छान. अगदी ठरल्याप्रमाणे जसं मी म्हणालो की आज कार्यक्रमाची सुरुवात खूपच जबरदस्त होणार आहे आणि तशी खरंच झालेली आहे. या गीतानं वातावरणामध्ये एक चैतन्य निर्माण झालेले आहे. मी यानंतर आदरणीय उत्तम हिंगे गुरुजी, बौद्धाचार्य आहेत, सर, देहू रोड पुणे या ठिकाणाहून आहेत. तर आदरणीय उत्तम हिंगे गुरुजींना विनंती करतो आपण आपल्या
गीताला सुरुवात करावी. आदरणीय उत्तम हिंगे गुरुजी. झोपीच सोंग घेऊन, झोपीच सोंग घेऊन झोपू नको रे मरदा, झोपीच सोंग घेऊन झोपू नको रे मरदा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, झोपीच सोंग घेऊन. संविधानावरी हल्ला करण्यासाठी, संविधानावरी हल्ला करण्यासाठी मनुवाद्याची फौज बघ जमली मोठी हो, परतुनी लावण्या हल्ला, परतुनी लावण्या हल्ला, जागे हो रे तू मरदा, तुझ्या जीवनाचा नाही तर होईल खुरदा, तुझ्या जीवनाचा नाही तर होईल खुरदा, झोपीच सोंग घेऊन. तुझ्यासाठी भीमानी किती केले कष्ट, तुझ्यासाठी भीमानी किती केले कष्ट, व्यर्थ नको रे घालू आपल्या बापाच कष्ट हो, बेमानी नको करू, बेमानी नको करू बापाशी रे मरदा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, झोपीच सोंग घेऊन. रात्र वैराची आहे पुढे रे मित्रा, रात्र वैराची आहे पुढे रे मित्रा, गुलामीचे दिवस येतील आहे रे खतरा हो, संविधान बदलूनी, संविधान बदलूनी मनस्मृती येईल मर्दा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, झोपीच सोंग घेऊन. भीम बाबाचा सच्चा भीम सैनिक बनूया, भीम बाबाचा सच्चा भीम सैनिक बनूया, संविधानाचं रक्षण मिळून करूया हो, एकीच बळ दाखवू, एकीच बळ दाखवू वैराला त्या मर्दा, एकीच बळ दावू मनुवाद्याला त्या मर्दा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, झोपीच सोंग घेऊन. भीम बाबा पुन्हा नाही रे होणार, भीम बाबा पुन्हा नाही रे होणार, मागच्या दिवस वेड्या पुढे रे येणार हो, सावध करतोय उत्तम, सावध करतोय उत्तम तुला आज रे मर्दा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, तुझ्या जीवनाचा वेड्या नाहीतर होईल खुरदा, झोपीच सोंग घेऊन, झोपीच सोंग घेऊन झोपू नको रे मर्दा, झोपीच सोंग घेऊन झोपू नको रे मर्दा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा, तुझ्या जीवनाचा वेड्या होईल खुरदा. धन्यवाद. जय भीम.
खूप खूप धन्यवाद सर. जबरदस्त जबरदस्त गीत झालेलं आहे. घरी पुस्तके नाही पण वायफाय आहे. घरी पुस्तके नाही पण वायफाय आहे. सांग समाजा तुझे अस्तित्व काय आहे. सांग समाजा तुझे अस्तित्व काय आहे. खूप सुंदर आणि अप्रतिम गुरुजींनी गीत गायलेलं आहे. आजची परिस्थिती बघून पुढची भविष्य आव्हाने त्यांनी या गीतातून सांगितलेली आहे की आपला खरंच खुर्दा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आजच आपण स्वतःला सावरलं पाहिजे. कारण वामनदादा जे म्हणतात, तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय. समाजाचं काय गड्या, समाजाचं काय. समाजाचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी आपण झटलं नाही पाहिजे, तर समाज सुद्धा आपलं काहीतरी देणं लागतो या भावनेनं आपण झटलं पाहिजे. या आशयाचं गीत आदरणीय उत्तम हिंगे गुरुजींनी गायलेलं आहे. यानंतर आदरणीय पूजाताई राजगुरू, पूजाताईंना विनंती करतो आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. सकाळच्या पारी बाई बुद्धाच्या विहारी, तिथं जाऊन सत्वरी ध्यान लावून अंतरी. मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत. मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. माझी श्रद्धा ग भोळी भाबडी, जग म्हणतय मजला वेडी. जग म्हणतय मजला वेडी, जग म्हणतय मजला वेडी. बुद्ध नामाची भीम नामाची माझ्या वेड्या जीवाला गोडी. माझ्या वेड्या जीवाला गोडी. धम्म कार्यात भीम कार्यात मला श्रमाव वाटत. धम्म कार्यात भीम कार्यात श्रमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. बाई बुद्धाच्या महामंत्राने जनजीवन फुलून गेलं. जनजीवन फुलून गेलं. भीमरायांनी त्याच मार्गाने आम्हा बुद्धाचरणी नेलं. आम्हा बुद्धाचरणी नेलं. भिक्खू संघात काशरंगात गमाव वाटत. भिक्खू संघात काशरंगात गमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. हिरा तारा ग संघमित्रा ग बुद्ध विहारात येऊन. त्रिसरण ग पंचशील ग रोज म्हणाव गोड गळ्यान. शुभ्र वस्त्रात बुद्ध विहारात जमाव वाटत. शुभ्र वस्त्रात बुद्ध विहारात जमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. अष्टांगाचा मार्ग बुद्धाचा ग मनात रुजला बाई. ग मनात रुजला बाई. भीमकरणित फळ मुक्तीत आता कमी कशाच नाही. आता कमी कशाच नाही. संग आनंदाच्या गाण भीमाच ग म्हणाव वाटत. संग आनंदाच्या गाण भीमाच ग म्हणाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत. मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटत. अगदी खरंच गोड आवाजात आपण गाणं गायलात आणि आपला गीतातून जो उत्साह आहे तो दिसून आला की खरंच तुम्हाला खरंच मनापासून रमावा असं वाटतं आणि हे तुम्ही गीतातून दाखवून दिलेलं आहे. तुमच्या आवाजातून तुमच्या गाण्याच्या शैलीमधून तुम्ही ते दाखवून दिलेलं आहे. कोण सकाळी पूर्व दिशेला स्वरांजली वाहिते. कोण सकाळी पूर्व दिशेला स्वरांजली वाहिते. गाऊनी भीमबुद्धाची गीते. गाऊनी भीमबुद्धाची गीते. यानंतर आदरणीय माधव साबळे सर जे नांदेड येथून आहेत, तर
आदरणीय शाहीर माधव साबळे सरांना विनंती आहे, आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय माधव साबळे सर. हेच की भीमा तुझेच माझ्या डोईवरती ओझे, हेच की भीमा तुझेच माझ्या डोईवरती ओझे, तुझ्याच उपकाराची फेड करणे कर्तव्य हेच आहे माझे, कर्तव्य हेच आहे माझे. एवढेच की माझ्या खात्यावर व्हावं जमा, एवढेच की माझ्या खात्यावर व्हावं जमा, कशी शोभून दिसते बाबासाहेबास रमा, कशी शोभून दिसते बाबासाहेबास रमा. सदर गीता सादर करतो. शब्दाकडे लक्ष असू द्या. धनी परतुनिया मी वाट तुमची पाहते, तुमची रमानी पतुर हे लिहिते, तुमच्याच साठी लोचनी, तुमच्याच साठी लोचनी अश्रुवाही हो बोलते रमाई. तुम्ही प्राणनाथा परदेशी जाता मला काहो नेत नाही, काहो नेत नाही. तुम्ही प्राणनाथा परदेशी जाता मला काहो नेत नाही, काहो नेत नाही. लंडनला जाता कधी लंडनला जाता कधी अमेरिका जाता, मला दिवस जातो सारा तुमचं नाव घेता, मला दिवस जातो सारा तुमचं नाव घेता. पाखरा परी मी वाट, पाखरा परी मी वाट आकाशात पाही हो बोलते रमाई. तुम्ही प्राणनाथा परदेशी जाता मला काहो नेत नाही, काहो नेत नाही. दिन रात तुमची मूर्ती डोळ्यापुढं असते, डोळ्यापुढं असते. एकटीच तुमची रमा चिंता करीत बसते, चिंता करीत बसते. कधी या मनामध्ये, कधी या मनामध्ये काहीतरी हो बोलते रमाई. तुम्ही प्राणनाथा परदेशी जाता मला काहो नेत नाही, काहो नेत नाही. तुम्ही प्राणनाथा परदेशी जाता मला काहो नेत नाही, काहो नेत नाही. बंधू शंकराला मी, बंधू शंकराला मी सोबतीला घेते, अहो तुमची रमा गवऱ्या खेचायला जाते, अहो तुमची रमा गवऱ्या
खेचायला जाते. उन्हातानामधी मी उन्हातानामधी मी शेणपाट्या वाही हो बोलते रमाई. तुम्ही प्राणनाथा परदेशी जाता मला काहून येत नाही, काहून येत नाही. तुम्ही प्राणनाथा परदेशी जाता मला काहून येत नाही, काहून येत नाही. लागे न गोड मजला भाकरीन भाजी, भाकरीन भाजी. काय सांगू हाल अपेष्टा राजेशहा माझी, राजेशहा माझी. शिळे तुकडे खाऊन मजला, शिळे तुकडे खाऊन मजला याद तुमची येई हो बते रमाई. तुम्ही प्राणनाथा परदेशी जाता मला काहून येत नाही, काहून येत नाही. तुम्ही प्राणनाथा परदेशी जाता मला काहून येत नाही, 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 काहून येत नाही. धन्यवाद सर. खरंच खरंच खूपच जबरदस्त गीत झालेलं आहे. पुढील गीतासाठी मी आदरणीय भारतीताई जांभूळकर ज्या चंद्रपूरहून आहेत, तर ताईंना विनंती करतो आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय भारतीताई जांभूळकर. जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तुझी तेवण्याची सुरुवात होती. प्रकाशात माझी पिढीनाथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती. पालवीत होते प्रकाशाचे डोळे, चालवीत होते तुझे दोन डोळे. प्रकाशाचे गाणे मनी गात होती, अशी फौज माझी पुढे जात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तुझी तेवण्याची सुरुवात होती, प्रकाशात माझी पिढीनाथ होती. गणतीच माझी गुलामात होती, जिंदगीच माझी सलामात होती. तोडलीस माझी गुलामाची बेडी,
अशी झुंजणारी तुझी जात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तुझी तेवण्याची सुरुवात होती. प्रकाशात माझी पिढीनाथ होती. जरी संकटाची काळ रात्र होती. गणतीच माझी गुलामात होती. माझे दावलेली पाय वाट झाली आताची विकासाची वाट. वंदे आज भारत कालची तुझी ती पेरणी उद्याच्या विकासात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तुझी तेवण्याची सुरुवात होती. प्रकाशात माझी पिढीनाथ होती. प्रकाशात माझी पिढीनाथ होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. गीत खूप सुंदर गायलेलं आहे. श्री भीम ज्योत आहे तिची मी वात आहे. श्री भीम ज्योत आहे तिची मी वात आहे. अशी ही जळणारी ही भीमाची जात आहे. अशी ही जळणारी श्री भीमाची जात आहे. धन्यवाद ताई. यानंतर आदरणीय शांताराम उबाळे सर, सरांना विनंती आहे आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आयल्यानगर या ठिकाणाहून. 6 डिसेंबर 56 साली, 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि हो, धम्मं शरणं गच्छामि हो, संघं शरणं गच्छामि हो. टपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती. टपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती. देशोदेशे वार्ता पसरली, हादरून गेली ही धरती. काळ जातील हंस हरपला, दर्याला आली भरती. सूर्य बुडाला, अंधार झाला, म्हणून जनता ही झुरती. प्रगतीचे हे युगे दिनांची, प्रगतीचे हे युगे दिनांची गुपित मागे सारली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि ओहो, धम्मं शरणं गच्छामि ओहो, संघं शरणं गच्छामि ओहो. देशहिताच्या साठी लिहून गेला कायद्याची गाथा. नमून फक्त आयुष्यामध्ये बुद्धाचरणी तो माथा. देशहिताच्या साठी लिहून गेला कायद्याची गाथा. नमून फक्त आयुष्यामध्ये बुद्धाचरणी तो माथा.
हरपली आई हरपली माई हरपली माता अनपिता वाली देशाचा निघून गेला कोण होईल तैसा आता वैर न रातीची ती मर्जी वैर न रातीची ती मर्जी धुरंधरात पेरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली बुद्धं शरणं गच्छामि ओम धम्मं शरणं गच्छामि ओम संघं शरणं गच्छामि ओम 7 कोटीचा प्रकाश गेला झाली जीवाची लाहे भीमा पाठी ह्या जगात आता वाली उरलेला नाही 7 कोटीचा प्रकाश गेला झाली जीवाची लाही भीमा पाठी ह्या जगात आता वाली उरलेला नाही असे म्हणून दलित सारे रडू लागे धाई धाई चैत्यभूमीच्या ठिकाणी अश्रू गंगे सविनयनाने राही असून कोटी पिले तरीही असून कोटी पिले तरीही भीममूर्तीना तारली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली बुद्धं शरणं गच्छामि ओम धम्मं शरणं गच्छामि ओम संघं शरणं गच्छामि ओम हर्ष कोपले सुख लोपले बाळाचे अन आईचे थोर उपकार देशावरती आहे भीमाच्या शाईचे हर्ष कोपले सुख लोपले बाळाचे अन आईचे थोर उपकार देशावरती आहे भीमाच्या शाईचे मंत्रणा महामानवाने केले कृत्य ते त्या नवलाईचे महामानवाने ते केले कृत्य त्या नवलाईचे बुद्ध धम्माचे रोप लावून बुद्ध धम्माचे रोप लावून फुले उमलले जाईचे लढा देऊनी गुलामगिरीला लढा देऊनी गुलामगिरीला अंधश्रद्धा ती सारली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली बुद्धं शरणं गच्छामि ओम धम्मं शरणं गच्छामि ओम संघं शरणं गच्छामि ओम शान जळता भारतभूमी ही चितेवरती पाहिली पाहता क्षणी कालनंदाने श्रद्धांजली वाहिली शान जळता भारतभूमी चितेवरती पाहिली पाहता क्षणी कालनंदाने श्रद्धांजली वाहिली डबडबलेल्या अश्रूंनी ही महिमा त्याची गायली अमर झाली भीमाची कीर्ती डोळ्याने मी पाहिली जाता जाता हृदयी आमच्या जाता जाता हृदयी आमच्या बुद्धी जाता जाता हृदयी आमच्या मूर्ती बुद्धाची कोरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली बुद्धं शरणं गच्छामि ओम धम्मं शरणं गच्छामि ओम 6 डिसेंबर 56 साली 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली बुद्धं शरणं गच्छामि ओम धम्मं शरणं गच्छामि ओम संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि जय भीम सर. धन्यवाद सर. अगदी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची प्राणज्योत मावळली आणि तेव्हा
हे सगळं चित्र जसं जसं घडत होतं, चैत्यभूमीवर जो जनसागर, शोकाकुल जनसागर त्या ठिकाणी होता, त्यांची काय परिस्थिती होती, हे सगळं अगदी आपण आपल्या गीतातून रेखाटलेलं आहे. आदरणीय सिद्धार्थ सरांना विनंती करतो, आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय सिद्धार्थ मोरे सर. भारत भूची या विश्वात, भारत भूची या विश्वात उंचावी मान, भीमरायाचे बोले संविधान, भीमरायांचे बोले संविधान. तुम्ही लिखाण चाळू नका, जातीभेद हा पाळू नका, तुम्ही लिखाण चाळू नका, जातीभेद हा पाळू नका. आज भारती समान माना, आज भारती समान माना, थोर आणि सान, भीमरायांचे बोले संविधान, भीमरायांचे बोले संविधान. करी मानवतेचा खून, नको विषमता परतून, करी मानवतेचा खून, नको विषमता परतून. माणुसकीची अन ममतेची ठेवावी जाण, भीमरायांचे बोले संविधान, भीमरायांचे बोले संविधान. राष्ट्रहुनी धर्म मोठा, पाडा हाणून प्रचार खोटा, राष्ट्रहुनी धर्म मोठा, पाडा हाणून प्रचार खोटा. अखंडतेचे त्या एकतेचे, अखंडतेचे त्या एकतेचे राखावे भान, भीमरायांचे बोले संविधान, भीमरायांचे बोले संविधान. दामोदरा घडावी क्रांती, देशात राहावी शांती, दामोदरा घडावी क्रांती, देशात राहावी शांती. जुने पुराणे झोडून काढा, जुने पुराणे झोडून काढा, सारे हे अज्ञान, भीमरायांचे बोले संविधान, भीमरायांचे बोले संविधान. भारत भूची या विश्वात, भारत भूची या विश्वात उंचावी मान, भीमरायांचे बोले संविधान. धन्यवाद सर, धन्यवाद. संविधान गीत आपण गायलेलं आहे आणि खूपच सुंदर आणि अप्रतिम पहिल्यांदा आपण गीत गायलेलं आहे. यानंतर आदरणीय वत्सलाताई दिवे, कन्नड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून ताई आहेत. तर वत्सलाताईंना विनंती आहे, आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. मिळविला पहिला मान ग बाबा भीमरायांनी, मिळविला पहिला मान ग बाबा भीमरायांनी. सारे पंडित मोठे मोठे आहो मोठे, ब्राह्मण गुजरात मराठे मराठे. सारे पंडित मोठे मोठे आहो मोठे, ब्राह्मण गुजरात मराठे मराठे. शिकविल त्यांना ज्ञान ग बाबा भीमरायांनी, मिळविला पहिला मान ग बाबा भीमरायांनी, मिळविला पहिला मान ग बाबा भीमरायांनी.
देशात मिळविल सुख आहो सुख देशात मिळविल सुख आहो सुख कायद्याच लिया भूक आहो भूक कायद्याच लिया भूक आहो भूक त्या दिल्लीला जाऊनी ग बाबा भीमरायानी त्या दिल्लीला जाऊनी ग बाबा भीमरायानी मिळविला पहिला मान ग बाबा भीमरायानी मिळविला पहिला मान ग बाबा भीमरायानी एक शिवा शिवीच भूत आहो भूत एक शिवा शिवीच भूत आहो भूत ते होत हिंदू अंगात अंगात ते होत हिंदू अंगात अंगात ते घालविल त्यानी ग बाबा भीमरायानी भूत घालवलं बाबासाहेब ते घालविल त्यानी ग बाबा भीमरायानी मिळविला पहिला मान ग बाबा भीमरायानी मिळविला पहिला मान ग बाबा भीमरायानी गाई चारिणारा वामन वामन गाई चारिणारा वामन वामन कवी बनला भीम दयान दयान कवी बनिला भीम दयान दयान मिळविल सर्व ज्ञान ग बाबा भीमरायानी मिळविल सर्व ज्ञान ग बाबा भीमरायानी मिळविला पहिला मान ग बाबा भीमरायानी. धन्यवाद धन्यवाद ताई. यानंतर आदरणीय संभाजी गरड सर जे लोहगाव पुणे या ठिकाणाहून सर आहेत. सरांना विनंती आहे आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय संभाजी गरड सर. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळही 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 रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश रोखतो आम्ही आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे बंदूक तोप नको रे अणुबॉम्बही नको रे बंदूक तोप नको रे अणुबॉम्बही नको रे शब्दाने 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 मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे
चळले आमास पिळले धर्मांध झाली माने. चळले आमास पिळले धर्मांध झाली माने. जातीस जातीस जाळतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. जातीस जाळतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आकाश आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. शिर कापले तरीही वंदन तथागताला. शिर कापले तरीही वंदन तथागताला. येतेच 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 वाकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. तेच वाकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. केले स्वयंप्रकाशित ज्ञानाने आज सारे. केले स्वयंप्रकाशित ज्ञानाने आज सारे. सूर्यास 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 झाकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. सूर्यास झाकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. वादळी वादळी रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. खरंच अप्रतिम असं गीत गायलं. शेवटचं एक गीत आपल्या समोर सादर करायचा प्रयत्न करतो आहे. सर्वांनी बुद्धगीत, भीमगीत, रमाई गीत गायलेली आहेत. जर एखादा महापुरुष घडायचा असला किंवा बुद्धत्वाकडे जर त्याचं वर्तन असेल तर ते लहानपणापासून हे असतं, हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. कारण सिद्धार्थ गौतम छोटे असतानाच देवदत्त आणि सिद्धार्थ यांचं कधीही जमलं नाही. कारण देवदत्त हे कूटनीतीची व्यक्ती आणि सिद्धार्थ गौतम हे अहिंसक मार्गाने चालणारे. तेव्हा देवदत्ताने राजहंस याची शिकार केली आणि सिद्धार्थ गौतमाने त्याचे प्राण वाचवले. त्यांच्या दोघात भांडण झालं आणि त्या भांडणाचा परिणाम काय झाला सदर गीतात ऐकवतो आहे. लागला अचानक एका हंसाला बाण. लागला अचानक एका हंसाला बाण. लागला अचानक एका हंसाला बाण. धरणीवर कोसळला घायाळ तो हैराण. तडपडतो दरपडतो तो वाचवाय प्राण. तळमळतो विहळतो जीव तो लहान. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हो कुणाचा, हा हंस हो कुणाचा. दुवराज सिद्धार्थाने हंसाला पाहिले. त्या क्षणी त्या ठिकाणी ते धावून गेले. उचलिले लगबगीने त्या पाणी पाजिले. हळूच बाण काढून औषध लाविले. इतक्यात देवदत्त कुलत धावून तो आला. सिद्धार्थकडे पाहुनी त्या राजहंसाला. शिकार आहे माझी देहंस तो मला. धनी मी आहे त्याचा मीच बाण मारिला. हंस हा कुणाचा,
हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हा हंस हो कुणाचा. अरे रे रे देव दत्ता हे काय तू केले, अरे रे देव दत्ता हे काय तू केले, मोठा जीवाला मारून तू काय साधिले, मृत्यूच्या जबड्यातून मी त्याला सोडिले, त्वा मारिले परंतु मी त्यालाच रक्षिले. उपदेश हा मला तू नको शिकवू गौतमा, मला हे तत्वज्ञान नको सांगू गौतमा, शिकार करण्या क्षत्रियांचा धर्म गौतमा, माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हा हंस हो कुणाचा. शुद्धोधन राजाने विचार करूनी, हा निर्णय न्यायाचा टाकीला देऊनी, मारणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा धनी, हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवूनी. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. सिद्धार्थाने हंसाला त्या जीवदान दिले, भयभीत विहंगामा त्या मुक्त सोडिले, भरारी घेत स्वैर ते गगनास उडाले, किती हो समाधान गौतमास लावले. समता बंधु भाव शांती करुणा सागर, गौतम बुद्ध धन्य जगी झाले अज अमर, ते धम्म ज्ञान भूषण क्रांतीचे अगर, कुंदन करी वंदन दोन्ही जोडून याकर. हंस हा कुणाचा, 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 हा हंस हो कुणाचा. धन्यवाद. तर आज वंदन गीतापासून ते सर्वच गीत अगदी अप्रतिम समाजाचं प्रबोधन करणारे झालेले आहेत. तेव्हा सर्वच गायक आणि गायकांचे माझ्या वतीने, आयोजकांच्या वतीने मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.